सरकारच्या निर्णयाने घर मालकाचं टेन्शन वाढलं, भाडेकरूंना मोठे वरदान. नव्या नियमात धक्कादायक बदल. जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. भाड्याने घर घ्यायचं म्हटलं की कधी कधी फार त्रासदायक बाब होते. कधी कधी घर मालक ही फारच त्रास देणारा भेटतो. आता मात्र घर भाड्याने देण्याच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने नुकते होम रेंट रूल्स 2025 लागू केले आहेत. या नियमामध्ये आता अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आता नव्या नियमामध्ये भाडेकरूला चांगलाच दिलासा देण्यात आला आहे, तर घर मालकाच्या अडचणी वाढणार आहेत. नियम बदलामुळे घर मालकाची मोठी अडचण होणार आहे. रेंटल हाऊस मार्केटमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सरकारने होम रेंट रूल्स 2025 अंतर्गत नवे नियम आणले आहेत. या नियमांतर्गत आता घर मालक आणि भाडेकरू यांना त्यांचे भाडे करारनामा ऑनलाईन रजिस्टर करावा लागणार आहे. सोबतच सरकारने डिपॉझिटची मर्यादाही निश्चित केली आहे. होम रेंट रूल्स 2025 मध्ये आता सरकारने घर मालक किती भाडेवाढ करू शकतो याबाबतही सविस्तर सांगितले आहे. या नव्या नियमामुळे आता भाडेकरूला चांगलाच दिलासा मिळाला आहे. घर भाड्याने घेण्यासंदर्भातील जवळपास बरीच प्रक्रिया आता सरकारने ऑनलाईन केली आहे. भाडे करारनाम्यावर आता डिजिटल स्टॅम्प लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा डिजिटल स्टॅम्पची प्रक्रिया भाडे करारनामा झाल्यानंतर 60 दिवसात पूर्ण करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा 5,000 रुपयांचे दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच आता नव्या नियमानुसार मेट्रो सिटीमध्ये घर मालकाला फक्त 2 महिन्याच्या भाडे एवढेच सिक्युरिटी डिपॉझिट घेता येईल. अगोदर 10 महिन्याच्या भाड्याची रक्कम डिपॉझिट म्हणून घेतली जात होती. सोबतच होम रेंट रूल्स 2025 नुसार वर्षात फक्त एकदाच भाडेवाढ करता येईल. त्यासाठी 90 दिवसात अगोदर भाडेकरूला नोटीस द्यावी लागेल. घराचे भाडे 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर भाडे ऑनलाईन पद्धतीने द्यावे लागेल.